पहा, ही आहे भरलेली मिरची, कुरडई आणि पापड। ही संपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी याला लागणारं साहित्य, सर्व टिप्स आणि ट्रिक्स या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा। त्याला धन्यवाद। नमस्कार मैत्रिणी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण अशी भन्नाट रेसिपी बघणार आहोत ना, अशी सुंदर रेसिपी की तुम्ही यापूर्वी कधी बनवली नसेल आणि खाल्ली नसेल। अशा सगळ्या मिरच्या मी नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। या मिरच्या आपण काय करणार आहोत, या मिरच्याचं मी तुम्हाला सांगते। तुम्ही काय बनवताय, याची पद्धत काय आहे, बनवण्याची रेसिपी तुमची इथे वेगळी असेल। तर मी काय बनवते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका। आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पाहाल की अरे वा, एवढी सोपी रेसिपी आम्हाला कशी माहिती नव्हती, इतकी सुंदर रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूयात। तर चला, आज आता सर्वप्रथम मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तुम्ही पाहता हे देठ वगैरे तुम्हाला काढायचे असेल काढू शकता, पण मी देठ काढणार नाही, धरायला बरं पडतं जरासं। हे पहा, मिरचीच्या बरोबर मध्य भागातून आपण अशा प्रकारे मिरचीला एक चिरा मारून घेणार आहोत। पहा, फटाफट अशा सगळ्या मिरच्यांना आपण चिरा मारून घेणार आहोत। नंतर काय करणार मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस सगळी सांगते। यासाठी सगळे लागणाऱ्या साहित्याची यादी आपण सर्वप्रथम पाहणार आहोत। मिरच्याला चिरा मारून झाल्या की आणि अगदी झटपट, कमी तेलामध्ये आणि कमी वेळेमध्ये बनणारी अशी रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा पाहून तुम्हाला नक्की आवडेल आणि तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही। ही रेसिपी एकदा घरी बनवा, म्हणजे तुम्हाला घरचे पण खुश, तुम्ही पण खुश। ठीक आहे, तर पहा सोपी पद्धत आहे। आता मला ही मध्येच आठवण आली की त्याला काहीतरी झटपटीत झणझणीत आपण घरामध्ये बनवूया, तर मी असे बनवून घेते। जास्त मिरच्या मला लागणार नाही आहेत, कारण जास्त खाणारा मी नाही आहोत, म्हणून काय कमीच बनवणार आहे। खूप बनलं तर शिल्लक राहतात, मग रात्रीच्या जेवणामध्येच बनवते, म्हणजे कसं ठीक आहे। हे पहा, आता चिरा मारून सर्व झालेले आहेत। आता यामधील जर बी जास्त तिखट असेल ना, तर अशा पद्धतीने सगळं बी चाकूच्या सहाय्याने तुम्ही काढू शकता। हाताला जर लागलं ना, तर हाताला जास्त आग उठण्याची शक्यता असते आणि खूप मिरचीचं बी तिखट असतं। ह्या सगळ्या मिरचीच्या बियामध्ये देठाची बाजू थोडीशी, पावसामध्ये कसं मिरच्या थोड्या ओल्या येतात, देठ थोडे ओले असतात, तर हे जे आहे ना बी, हे सगळं आपण असं काढून घेणार आहोत। का माहिती आहे का, कारण त्या मिरचीच्या बियामध्ये जास्त तिखटपणा असतो आणि आपला तिखट नको आहे। तुम्हाला तिखट आवडत असेल ठेवलं तरी हरकत नाही, परंतु काही पेशंट असतात, किडनी स्टोनवाली लोक असतात, त्यांना वांग्याच्या बिया, टोमॅटोच्या बिया आणि मिरचीच्या बिया ह्या खाण्यासाठी डॉक्टरनेच मनाई केलेली असते की शक्यतो बियांचं थोडं खाऊ नका। हे पहा, याच्यामध्ये जास्त बिया पण नाहीत, नाही काढली तरी हरकत नाही, पण आपण ती सवय आहे त्यामुळे काढतो सवयीप्रमाणे। सगळ्या मिरचीच्या बिया आपण अशा एकसंध अशा मस्त काढून घेणार आहोत। लगेचच पुढील साहित्य मी तुम्हाला सांगून घेते, इतकं सुंदर आहे ना। तुम्ही कधी तिखट वास पाहिला आहे का, तिखट वास? मिरचीच्या बिया आता मी काढते ना, तर मला असा तिखट वास आला आहे, तिखट वास खरोखर येतो। तुम्ही एक दिवस मिरच्या आणा, बनवा आणि मला सांगा की खरोखर मिरचीला वास असतो का आणि तिखट वास येतो का। हे पहा, हे आपल्या सगळ्या मिरच्या आता आपण आपटून धोपटून सगळं घेतलेल्या आहेत। मी काय करणार, या मिरच्या आता सारखं मस्त यामध्ये काय करते, मिरचीच्या बिया अशा खळखळून छान अशा धुवून घेते आणि एक 5 मिनिटं फक्त पाण्यामध्ये भिजत ठेवते। तुम्हाला जर मिरचीचा तिखटपणा कमी करायचा असेल, यामध्ये ना काही प्रकारच्या जाती आहेत या मिरचीमध्ये की काही तिखट लागतात किंवा काही नाही लागत। आता हे मी जे आणले ना, ते मला बोललेले आहेत की कमी तिखट आहे, परंतु माहिती नाही, एकदा आणलेल्या मी तिखट झाल्या होत्या, त्यामुळे बघा मला तिखट वास येतो, म्हणजे मिरची 100% तिखट आहे। तर आपण काय करणार, अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये अजून थोडंसं पाणी ठेवणार आणि या 4-5 मिनिटं भिजतच ठेवतो, पण आपण लगेच तयारी करून घेऊया साहित्याची। काय काय साहित्य लागते पाहू। सर्वप्रथम घेणार आहोत बेसन पीठ। मिरच्या भिजत ठेवते, थोडंसं पाणी जमा होऊ दे त्याच्यामध्ये। ओके, सर्वप्रथम यामध्ये लागणाऱ्या साहित्याची आपण यादी पाहूया। चवीनुसार लाल तिखट, ऑलरेडी मिरची तिखट असल्यामुळे थोडं तिखट कमीच टाकायचं आहे। आणि हा अर्धा चमचा ओवा, हे आहे अर्धा चमचा मीठ, हा आहे चमच्याच्या पुढच्या टोकाला चिटकेल ना एवढासा खाण्याचा सोडा, अगदी जास्त नको आहे, नाही घेतलं तरी ऑप्शनल आहे, परंतु त्याने मिरची छान असं बेसन पीठ फुगतं। तर हे सगळं आपण मिश्रण एकजीव करून घेऊयात। आता आपण म्हणून चमच्याने असं एकजीव करून काय फायदा, परंतु हे मिश्रण जे आहे ना, आता मी एका हातात मोबाईल आहे, परंतु असं जरा फास्ट फेटलं, कारण ऑलरेडी आपण ते चाळून घेतलेलं असतं, तर त्याने पिठाला सुद्धा खूप छान टेक्स्चर येतो आणि खूप फरक पडतो, आपण नाही म्हटलं तरी। आता आपण घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत याला एकजीव करून। हे पाहता माझ्या हातात मोबाईल असल्या कारणामुळे मी थोडंसं सावकाशच स्लोसली मिक्स करते। आणि आपलं पीठ आहे ना, अळूच्या पाण्यासारखं किंवा बेसन पीठ आपण भजी बनवतो तसंच आपलं पीठ हवं आहे, जास्त घट्ट नको आहे, म्हणजे वड्याचं आपलं पीठ असतं ना, आपण वडे बनवतो बटाटे वडे, त्या पद्धतीने। चला मी जरा थोडं एकजीव करून घेते दोन्ही हाताने फटाफट।
मी पाहता अगदी चिमूटभर हळद टाकली आणि इतकं एकसंध फेटून घेतलं. याच्यामध्ये बबल्स दिसतात ते तुम्हाला पिठामध्ये. मी जोरजोरात असं मस्त छान असं फेटून घेतले. यामध्ये पहा अशा पद्धतीचं आपले हे बेसन पीठ पाहिजे आपल्याला. तर आपण मिरची बुडून म्हणजे तळू शकतो भज्यासारखं. ठीक आहे. तर आता हे 2 मिनिटासाठी जरा थोडंसं आपण बाजूला ठेवून देऊया. लगेच आपण इकडे मिरच्या पण पाण्यातून काढून घेऊयात. तुमच्याकडे ही रेसिपी बनवतात का मला नक्की सांगा. आणि कशा पद्धतीने बनवतात, तुम्ही काय साहित्य वापरता हे मला कमेंट्समध्ये कळवा. तुमच्या गावी काय करता तुम्ही. आपल्या मिरची फक्त एकच दिसते पण तिचे प्रकार अनेक आहेत. खूप प्रकारच्या मिरच्या आपण बनवू शकतो. इकडे आपला कुकर लावून झालेला आहे, चहा पण झालेला आहे. आता तवा गरम करून घेते पटकन. तवा गरम होईपर्यंत आपण काय करणार आहोत, ह्या ज्या मोठ्या मिरच्या आहेत ना याचे 2 भाग करणार आहोत. प्रत्येक मिरचीचे 2 भाग. का? कारण की त्याचे व्यवस्थित छान तळल्या जावेत आणि ते आपल्या खायला घेता यावेत. पूर्ण अखंड मिरची कढईमध्ये कधी बसत नाही किंवा मग ती कढईमध्ये पूर्ण सगळ्या साईडने सारखी भाजली जात नाही ना, म्हणून आपण याचे तुकडे करणार आहोत. बाकी काहीच नाही. मोठी कढई असेल, खूप लोकांचा स्वयंपाक असेल, तुम्ही अख्खी पण ठेवू शकता. पण छोट्या कढईमध्ये छोटेच तुकडे करा म्हणजे व्यवस्थित छान सगळ्या बाजूने छान मस्त भाजले जातात. चला तर आपण तुकडे करूया पटापट. हे अशा पद्धतीने आपण तुकडे करून घेतले. थोडंसं पाणी निथळण्यासाठी आपण चाळण्यामध्येच काढलेल्या आहेत मिरच्या. आपला हा लोखंडी तवा आहे भाकरीचा. नेहमीप्रमाणे याच्यावरती आपण मिरच्या टाकून घेणार आहोत. थोडंसं पाणी आहे मिरचीमध्ये, हरकत नाही आहे. तर सर्व आपण थोडंसं परतून घेऊया गरम तव्यावरती. ही मिरची अगदी चविष्ट, छान आणि कमी तिखट होण्यासाठीची टिप्स आहे. त्या मिरच्या ज्या आहेत ना, हलक्याचं तेल टाकून तुम्ही परतून घ्या छान असं. तुम्ही म्हणाले मिरच्या का तळायच्या, तर तळल्यामुळे काय होतं, याला एक वेगळा स्वाद येतो आणि छान टेस्ट येते याला आणि खायलाही खमंग लागतात आणि तिखटपणा मेन म्हणजे खूप कमी होऊन जातो याचा. तुम्ही हवं तर याचं मिरचीवरती थोडंसं लिंबू पण पिळू शकता थोडंसं कमी तिखट होण्यासाठी. जर बिलकुलच तिखट टाकलं येते. आता मिरची म्हटलं की थोडं चविष्ट आणि तिखट टेस्ट आलीच पाहिजे ना. आता घरात कोणी नाही अशा वेळेस मिरची भाजून घेते, कारण घरात जर कोणी असतील ना, लहान बाळं, म्हातारी माणसं, वयस्कर लोक, तर खूप खोकला येतो आणि मग आपला खूप सगळेच बोलायला लागतात की कशाला काय करते काय करते. घरात कोणी नसताना मी अशी मिरची वगैरे भाजून घेण्याची जी कामं आहेत ना ती पटकन करून घ्यायची कोणी नसताना, कारण सर्वत्र खोकला पसरतो, वास सुटतो मिरचीचा. मिरचीचा कलर तुम्ही पाहू शकता. याचा कलरही चेंज झालेला आहे, मिरचीचा रंगही म्हणजे हे झालेला आहे आणि खूप सुंदर लागते मिरची. बघा तुम्ही, थोडी सॉफ्ट पण झाली आता. आता तळल्यानंतर थोडी थंड करून घेणार आहोत. तो पण इकडे आपले पीठ पण रेडी आहे. पुढील संपूर्ण प्रोसेस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. ते व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पण स्किप करू नका, नाही तर काय होईल, मध्ये कुठला तरी पार्ट राहून जाईल आणि तुम्ही बोलणार मग हे असतं कसं. त्यामुळे सगळं पाहिलं तर समजलं कसं ना. गॅस बंद करूयात. मी गॅस बंद केलेला आहे. थंड करायला ठेवते. 10 मिनिट लागेल किंवा 5 मिनिटात होतील. छान खाली ठेवलं तर पटकन. आता मैत्रिणी इकडे मिरच्या पण थंड झालेल्या आहेत. इकडे पीठ पण छान भिजलेलं आहे. 10 मिनिटं झालेले आहेत. अशी कढई ठेवून घेऊ, गॅस पेटू. लगेच यामध्ये तेल टाकूया. थोडीशी कढई गरम होऊ देत. तेल टाकून घेऊया आणि मिरच्या आपण तोडल्यामुळे काही जास्त लागणार नाही. तेल थोडंसं अर्ध्या बुडतील एवढंच घेऊया बस. आता मिरच्या तळणार, तेल गरम आहे म्हणजे आपण बाकीचे पदार्थसुद्धा उन्हाळ्यातली वाळवण्याचे पदार्थ पण तळून घेऊया. थोडेसे कुरडे आणि थोडेसे पापड, बस असंच आपलं. पहा इकडे सगळी तयारी झाली आहे. तेल पण तापायचं, जवळजवळ तापलंच आहे. इकडे आपण तळण्यासाठी कुरडई आणि पापड घेतलेले आहेत. पापड हे आपण घरच्या डाळीचे घरीच बनवले. तुम्ही म्हणाल कलरवरून, पण रंगावरती जाऊ नका. टेस्ट खूप छान आणि भन्नाट अशी आहे, कारण घरच्या डाळीचे पापड आहेत. आणि कुरडेसुद्धा आपली घरीच बनवलेले, विकत वगैरे आणलेली नाही आहे, गावचे आहे. तर पहा कुरडे कशी बनवायची याचा संपूर्ण ब्लॉग आणि डिटेल्स व्हिडिओ जो आहे ना तो संसारवेल या व्हिडिओ चॅनलवरती आहे. तुम्ही तो जाऊन नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल. कुरडे कशी बनवायची याचा संपूर्ण व्हिडिओ जर पाहायचा असेल ना, तुम्हाला एक मी लिंक देणार आहे बायोमध्ये, तुम्ही ती नक्की पहा. चला तर आपल्या इकडे तेल तापले, पटापट कामाला लागूयात आपण. सुरुवातीला आपण पापड भाजून घेऊयात. आता आपण असंच बनवतोय. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये ना पापड कुरडे म्हटलं ना की बस लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच फार फार आवडतं. पापडाला जास्त वेळ लागत नाही. पापड एकदा फक्त टाकायचं आणि दुसरी बाजू पलटून घ्यायची. झाला पापड तयार. हे पहा,
असा छान मस्त फुगलेला आहे. आपण हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात सगळे असे पेपर. टिश्यू पेपर एका ताटामध्ये टाकलेला आहे. तोपर्यंत फटाफट आपण पापड सोडून घेऊयात. तर मी तुम्हाला एक कुरडई पण तळून दाखवते आणि मोबाईल जरा साईडला ठेवून फटाफट सगळं तळण्याचं घेते, कारण तेल गरम आहे आणि हात भाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कसं पापड वगैरे आपण ठेवून घेऊयात. कुरडई टाकूयात पटपट. पहा किती छान, अगदी दुप्पट फुलणारी अशी ही कुरडई आहे. इतकी सुंदर आहे ना की बस, खायलाही तेवढी छान लागते. ही आहे आमच्या मराठवाड्यातील सुप्रसिद्ध अशी ही कुरडई. ही गव्हाच्या पिठापासून बनवते. 4 दिवस आधी गहू भिजले जातात, नंतर त्याचा चीक घेतला जातो, त्यातून सगळं चोथा आणि ते पाण्यातून गाळून काढलं जातं. 2 दिवस पाणी भिजत ठेवलं जातं. तिसऱ्या दिवशी योग्य प्रमाणासह पाण्यामध्ये शिजवलं जातं आणि मग ती कुरडई घेतली जाते. एवढा मोठा हा घाट असतो मराठवाड्यामध्ये उन्हाळी काम म्हटलं की. तर तुम्हाला कुरडई आवडत असेल तर सांगा आणि कमेंट्स मात्र नक्की करा तुम्हाला हे पदार्थ कसे वाटतात, कारण मी मराठवाड्यातले असल्यामुळे मराठवाड्यातले सगळे पदार्थ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. तुमच्याकडे याला काय बोलतात हेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पटापट कुरड्या तळून घेऊयात. इकडे मिरच्या आपली वाटच बघतात आहे. थोडेसे पापड पण बाकी आहेत. मुलं येण्याच्या आधी सगळी कामं आपण पटापट आवरून घेऊयात, म्हणजे कसं थोडंसं हलकं. आणि जेवण पण आमचं लवकरच असतं. अजून बाकी लोकांचा चहा वगैरे चालू असेल. 6 वाजता आमचं स्वयंपाकाची तयारी वगैरे झाली. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि 6 वाजता माझा जवळजवळ अर्धा स्वयंपाक झालेला आहे. कुकर वगैरे लावून झालेला आहे. डाळीला फोडणी दिलेली आहे. पापड कुरडई तळून झाले आहेत. मिरची तळायची आहे फक्त आणि थोड्याशा आता चपात्या किंवा भाकरी बनवायच्या 2-3 बस. रात्रीचा स्वयंपाक लवकर, रात्रीचं जेवण आमचं लवकरच असतं. जास्तीत जास्त उशीर झाला तर 8 ते 8:30 होतात. खूपच फारच उशीर झाला तर कितीतरी वेळा आम्ही 7 वाजताही जेवतो. तुम्ही किती वाजता जेवता हेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लवकर जेवण करत जा, आरोग्यासाठी चांगलं असतं. आणि हे महिलांनाच करावं लागतं, गृहिणींना. हे काही बाहेरचं आपल्याला आपण सल्ले देतात, परंतु ते प्रत्यक्षात कृती मात्र आपल्यालाच करावी लागते. संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य ना आपल्या हातामध्ये असतं. पहिली गोष्ट म्हणजे लहान मुलाचं आरोग्य असेल, आपले पती असतील, सासर माहेर सर्व पण यामध्ये आले. हे पहा, असं आपलं कुरडई आणि पापड तळून आपण छान टिश्यू पेपरवरती उंच असं लावून ठेवले. पहा इकडे पहा. हे आता मी एका डब्यामध्ये भरणार आहे, परंतु त्यासाठी थोडंसं थंड होऊ द्यावं लागेल. 1-2 मिनटं ते थंड होईल. पटकन साईडला ठेवून घेते. मराठवाड्यामध्ये ना कुरडईची भाजीसुद्धा खूप सुंदर होते. कुरडई भाजी भिजवत घालायची आणि तुकडे बनवून मस्त छान होते. एक दिवस मी नक्की करून दाखवेल. ते लगेच चाळणीमध्ये आपण टिश्यू पेपर टाकून घेतलं. हा आहे रात्री बनवलेला मिरचीचा ठेचा. तो जरा साईडला ठेवून घेते. पटकन तेल तापलेलं. मी तुम्हाला फक्त 2 ते 3 मिरच्या सोडताना दाखवते, कारण की काय होतं एका हातात मोबाईल पकडल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून 2 ते 3 दाखवते आणि बाकी सगळं एकत्र दाखवते. हे पहा, मिरच्या अशा पद्धतीने मी बुडवलेली आहे. झटकीपट पटकन तेलामध्ये लगेच सोडून घेतली आपण. हे पहा, पहिल्या दोन्ही मिरच्या जास्त लाल तापलेल्या आहेत, कारण तेल फार कडक झालं होतं, त्यामुळे लालसर अशा छान मस्त तळलेल्या आहेत. हे पहा, आपण असे सोडून घेऊया. तर दुसऱ्यांदा हा सगळा घाणा टाकून घेतलेला आहे. मिरची आपल्या तळता पण आली पाहिजे म्हणून आपण छोटे छोटे पीस केले आहेत मिरचीचे. करता 2 तुकडे यासाठीच आपण डिवाइड केले आहेत, कारण मोठा तुकडा टाकल्यानं काय होतं मिरची कढईमध्ये आपल्या तळता येत नाही. त्यामुळे आपण काय केलं आहे, छोटे छोटे तुकडे टाकून घेतलेले आहेत. पहा, अशा टम्म अशा छान फुगलेल्या मिरच्या आहेत. आपल्या आपण बाहेर काढून घेऊयात फटाफट. जेवढ्या कढईमध्ये मावतील ना तेवढ्याच टाका, एका वेळेस जास्त टाकू नका. काय होतं ते हलवण्यासाठी आपलं बरं पडतं. बरंच फुगल्या आहेत ना ह्या मिरच्या सर्व, कारण पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे आणि आपण खाण्याचा सोडा की जास्त काही वापरलं नाही आहे, पण छान झालं. हे पण आपले सगळे आता मिरची तळून झालेली आहे आणि शेवटात थोडं पीठ उरलं होतं त्याचं आपण अशी मोठी भजी काढून घेतली पटकन, कारण ते पीठ आता वेस्ट जाणार ना. यापेक्षा दुप्पट असं तेल टाकलं असेल. आपल्या याच्यामध्ये पापड झाले, कुरडई झाली. हे पहा, एवढ्या मिरच्या पण छान झालेल्या आहेत. ही मिरची पाहतो मी, इतकं सुंदर टेक्स्चर आले आणि छान अशी तळून झालेली आहे.
तर तुम्हाला अशा मिरच्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि असेच नवनवीन पदार्थ रेसिपी खात राहा. असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. पहा, हे आहे भरलेली मिरची, कुरडई आणि पापड. ही संपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी याला लागणारं साहित्य, सर्व टिप्स आणि ट्रिक्स या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर